19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 हा दिवस आज आपण सुवर्ण क्षण उत्सव म्हणून साजरा करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्षे भावनेच्या आड न येता त्यागाच्या पराक्रमाच्या प्रकाशात तलवारीचं पातं लखलखीत ठेवलं. शिवरायांचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहीत आहेच. शिवरायांनी स्वराज्यासाठी कोणती किल्ले जिंकली, कोणती युद्ध केली व कोणत्या क्रूर सरदारांचा वध केला. पण मात्र शिवराय जन्माच्या काळाच्या हजारो वर्षे आधी पाहिलं तर ही रयत अत्याचार सहन करतच होती. पण मात्र या अत्याचार करणाऱ्या क्रूर सत्तांना विरोध करेल असा का कोणी पुढे येत नसावा? कारण शिवरायांच्या मनात जी स्वराज्य निर्मितीची वृत्ती प्रेरित झाली ती इतर कोणाच्या मनात प्रेरित झाली नसावी, किंवा इतर कोणी ते धाडस केलं नसावं जे धाडस राजमाता जिजाऊ महासाहेब यांनी केलं. इतर सर्व आपण बाळ जन्मल्यावर त्याला घडवण्यास मेहनत घेत असतो, पण मात्र राजमाता जिजाऊ व शहाजी राजेंचं स्वराज्य निर्माण व्हावं, हे स्वप्न सत्य व्हावं यासाठी जिजाऊंनी शिवराय गर्भात होते त्या काळातच त्यांच्यावर संस्कार केले व पुढे शिवरायांच्या जन्मानंतर त्यांना प्रभू श्रीरामांच्या, कृष्णांच्या गोष्टी सांगत, क्रूर कंसाचा, रावणाचा वध सांगत, याहीपेक्षा स्वराज्य निर्माण करायचं ही शिवरायांच्या मनात वृत्ती प्रज्वलित होण्याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतः व स्वतःच्या डोळ्यांनी रयतेवर व निष्पाप जीवावर होत असलेला अत्याचार अनुभवला. महापुरुष निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती व सुशिक्षणाची गरज असते. ही शिवरायास चांगली प्राप्त झाली असे म्हणण्यास हरकत नाही. शिवरायांचं लहानपण मातृशाळेत गेलं, यामुळे शिवरायांच्या मनात सद्वृत्तीचे बीजारोपण झाले. कारण जिजाऊ मासाहेब गरोदर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या संकटावस्थेत होत्याच व या संकटावस्थेत असण्याचं कारण यवन होते. जिजाऊ शिवरायांना ह्या गोष्टी सुद्धा सांगत जिजाऊंच्या वंशजांना राजवैभव त्यागून गुलामगिरी करायची परिस्थिती यवनांमुळे आली होती. याचप्रमाणे भोसले कुळाचे राजवैभव त्यागून शहाजीराजेंना यवनाची ताबेदारी करावी लागली, हे सुद्धा यवनांमुळेच. देव विटंबना करणारे, आयाबायाची आबरू लुटणारे, शेतकऱ्यांचं अन्न नासवणारे सुद्धा यवनच होते. या सर्व कारणामुळे शिवरायांच्या मनात यवन द्वेष, तिरस्कार झाला व तेथून येणाऱ्या प्रत्येक दिवशी नव्याने शिवजन्मोत्सव होऊ लागला. कधी जिजाऊंचा शोभा तर कधी शहाजी राजेंचे चिरंजीव, कधी रयतेचा वाली तर कधी शेतकऱ्यांचा पोशिंदा, कधी जाणता राजा तर कधी गडपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज तर कधी छत्रपती शिवाजी महाराज. हा पराक्रमी राजा कोणत्या शक्तीमधून नाही तर हजारो वर्षाचा अत्याचार ऐकून अनुभवून अत्याचाराच्या अंधारातून सुवर्ण सूर्यासारखा या पराक्रमी योद्ध्याने जन्म घेतला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र या विश्वाचे. आपणास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की दर्शवा. धन्यवाद. जय शिवराय.